नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। मित्रांनो, हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी मंजूर झाला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, आपण याबाबत आज सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, लवकरच अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा मित्रांनो, सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिवेशनानुसार 25% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाच्या नुकसानीचा क्लेम केला आहे, अशा शेतकरी बांधवांना नुकसान अनुदान वाटप केले जाणार आहे। सन 2024 या वर्षामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते, अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे। सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 25% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। यासोबत मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बोलताना दिली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील जिरायती बागायती व फळपिकाचे 5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकाचे 50% पेक्षा अधिकहून नुकसान झाले आहे। अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या जमिनी रखडून गेल्या होत्या। या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी अभिजित राऊत अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने सर्व तालुक्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकांतर्गत अधिसूचना लागू केली होती। तर मित्रांनो, त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे। त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी 25% परतावा देण्याचे निर्देश केले होते, परंतु पीक विमा कंपनीकडून अग्रिम रक्कम मंजूर करण्याबाबत कार्यवाही झाली नव्हती। याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विमा प्रतिनिधींशी मागील आठवड्यात बैठका घेतल्या आहेत। यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25% अग्रिम रक्कम अदा करावे अशी विनंती केली आहे। तसेच मागील हंगामात शेतकरी नुकसानीबाबत विमा कंपनीकडे भरपाई मिळण्याबाबत तक्रारी केल्या होत्या। तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना कंपनीला जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या आहेत। विमा कंपनीला अग्रिम रक्कम जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, त्यामुळे लवकरच अग्रिम विमा जमा व्हायला सुरुवात होईल। सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना दिलेल्या आहेत। लातूर तालुक्यातील मुरुड व परिसरात 24 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले होते। यात कागदपत्रांची पूर्तता केलेल्या 541 शेतकऱ्यांना एकूण 97 लाख रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे। राज्य मंत्रिमंडळाने 10 डिसेंबर रोजी घेतलेल्या शासन निर्णयाने लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, या सर्व जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विमा जमा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल त्या शेतकऱ्यांनी तात्काळ KYC करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।